एवढा प्रभू भावे
તેને સંતુષ્ટિ રહાવે ઓયા તેને સંતુષ્ટિ રહાવે ઓયા ભક્તિ કેલા તૈસા ઓયા ભક્તિ કેલા તૈસા ઓરવે ધરાવે
एवढा प्रभू भावे तेणे संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा. एवढा जगदाने मागे तुळशीला पाणी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा. आला नावार पादुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पांडुरंगा गुरु प्रथमा. पांडुरंगा गुरु प्रथमा. पांडुरंगा गुरु प्रथमा. पांडुरंगा गुरु प्रथमा. दूसरे चरण सत्ताची. दूसरे चरण सत्ताची. तरुण तुलसी माला कंदरम कंजने सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन ध्यान मूर्ती पूजा मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुगपां. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं नमामि गंगागिरियोगिनं. शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापः जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दं. विढाला मातोश्रींच्या अन्नपूर्णा माता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पृथ्वी 197वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उद्या काला आज पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथी निमित्ताने असणारी आजची आपली कीर्तन सेवा. विठाला विठाला समस्त ग्रामस्थ कापूस वळगावकर परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भक्तगण विठाला विठाला योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या मातोश्री अन्नपूर्णा माता ज्यांची आज पुण्यतिथी आहे. 197वी पुण्यतिथी आणि गंगागिरी महाराजांच्याही 121वी पुण्यतिथी. आता जी होणारी पुण्यतिथी 121वी पुण्यतिथी. कापूस वाळगाव गंगागिरी महाराजांची जन्मभूमी आहे. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. जननी आणि जन्मभूमी हिचं महत्व स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ. कुलं पवित्रं धर्मीकता वसुंधरा
कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. कुलम पवित्रम, ते कुल पवित्र आहेत ज्या कुलात संत जन्मलाय. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. बघा या ठिकाणी तीन गोष्टी सांगितल्या. एक कुलम पवित्रम, दुसरं जननी कृतार्था आणि तिसरं वसुंधरा पुण्यवती. वसुंधरा म्हणजे भूमी, ज्या भूमीमध्ये जन्म घेतला ती भूमी पुण्यवती आहेत. ज्या कुळात जन्म घेतला ते कुळ पवित्र आहेत. ज्या मातेच्या उदरी जन्म घेतला ते माता कृतार्थ आहे. भूमी, कुळ आणि माता. कारण भूमीमध्ये सुद्धा काही संस्कार असतात. संस्कार काही भूमीतून मिळतात, काही मातेकडून मिळतात, काही पित्याकडून मिळतात, काही वंशातून मिळतात. आगमो प्रजापालत देशो जन्मच कर्मच ध्यानम मंत्र संस्कारात दसेति बुद्धी हेतवाहा. बुद्धीचे 10 हेतू सांगितले. आगम म्हणजे ग्रंथ, ज्या ग्रंथाचं आपण चिंतन करतो त्या ग्रंथाचा प्रभाव बुद्धीवर पडतो. आप म्हणजे मात्या पित्यांच्या शुक्र रजापासून संस्कार आपल्यामध्ये येतात. प्रजा म्हणजे समाज, ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या समाजाचे गुणदोष संस्कार आपल्यामध्ये येतात. पालह म्हणजे जिथं आपलं पालन पोषण होतं ते संस्कार आपल्यामध्ये येतात. देश म्हणजे स्थान, भूमी, भूमीचे स्थानाचा देखील परिणाम आपल्या बुद्धीवर होतो. जन्म, जन्मस्थान, जन्मस्थानाचा सुद्धा प्रभाव आपल्या बुद्धीवर होतो. वसुंधरा पुण्यवती, वसुंधरा म्हणजे पृथ्वी. ही वसुंधरा पुण्यवती आहेत ज्या ठिकाणी असे महापुरुष जन्माला येतात. मग वसुंधरा पुण्य. पुढे कर्म, जसे तुम्ही कर्म करत आहाल ते कर्म तुमच्या बुद्धीला करा. आणि ध्यान म्हणजे चिंतन. जसं तुम्ही चिंतन कराल तसं मन बनेल, तशी बुद्धी बनेल. हो, चिंतन चांगलं करा, वाईट चिंतन मनात देखील करू नये. मंत्र, मंत्र म्हणजे सल्ला. बघा तर मत्र धातूपासून मंत्र शब्द निर्माण होतो. मंत्र शब्दामध्ये मत्र धातू आहेत. मत्र म्हणजे गुप्तता, गुप्त सल्ला, एकांतिक सल्ला जो समाजासमोर दिला जात नाही. एक महत्वाचा गुप्त सल्ला देणारे जे सल्लागार असतात त्यांच्या विचाराचा देखील आपल्यावर प्रभाव पडतो. म्हणून मंत्र म्हणजे मंत्र, मंत्र म्हणजे सल्ला. कधी कधी एखाद्याचा सल्ला घेतल्यानंतर माणसात बदल होतो ना. लोक म्हणतात हे याचे शब्द नाही, कुठेतरी गुरु भेटला नाही का. समाजात फार गुरु आहेत. लहानपणी कसं खावं कसं प्यावं शिकवणारे गुरु म्हणजे आई, दुसरा गुरु बाप. नंतर शाळेत जायला लागल्या, प्रत्येक वर्गातले वेगवेगळे गुरु, वर्ग बदलला, गुरु बदलला. नंतर उच्च शिक्षण घेऊ लागलं, प्रत्येक विषयाचे वेगवेगळे गुरु. शिव्या कशा द्याव्या शिकवणारे वेगळे गुरु, केशे कसे कापावे शिकवणारे वेगळे गुरु. लग्न झाल्यानंतर एक महागुरु घरात येतो. या महागुरूचा मंत्र असा प्रभावी असतो, एकदा कान फुंकले हे सगळं बिघडलं.
सांगते तुम्हाला वेगळं निघा वेगळं निघोनी संसार बघा तुम्हाला वेगळं निघा वेगळं निघोनी संसार बघा वेगळे निघता संसार करेन नाही तरी प्राण देते आता ते आता दुसऱ्या दिवशी भांडायला सुरुवात. ही आई म्हणते आजपर्यंत असं कधी बोलला नाही. हे शब्द याचे नाही आहेत. याला कोणीतरी गुरु भेटला. गुरु नाही महागुरु भेटला. महागुरुने कान फुंकले. तात्पर्य या ठिकाणी मंत्र जातोय. मंत्र म्हणजे सल्ला आणि एक आहे संस्कार. संस्कार म्हणजे काही या जन्मातले संस्कार आहेत, काही पूर्वजन्मातले संस्कार आहेत. अशा या संस्कारातून मनाची बुद्धीची निर्मिती होत असते. म्हणून त्यामध्ये माता पिता आहेत. कुलम पवित्रम कुल पवित्र आहेत. जन्मी कृतार्था आणि वसुंधरा पुण्यवती आहेत. ही भूमी पवित्र आहे. जन्म देणारे माता पवित्र आहेत आणि ते कोळे पवित्र आहेत. ज्या मातेच्या उदरात योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांसारखे महात्मे वाढले. संपूर्ण जगाला परमार्थ दिला गंगागिरी महाराज. कारण गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे जागतिक आश्चर्य आहे. जगामध्ये न घडणारं आश्चर्य म्हणजे गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे. म्हणून तर त्या सप्ताहाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली. गंगागिरी महाराज बालपणापासून संस्कारित होते, कारण आईचे संस्कार त्यांच्यामध्ये होते, गुरुचे संस्कार त्यांच्यात होते, पूर्वजन्मीचे संस्कार होते. त्यांनी 12 कडी बालपणी शिकले. इथं नाथबाबाची समाधी येत नव्हती. तसे नाथबाबा हे गंगागिरी महाराजांना सांगत असत, समजून सांगत असत, उपदेश करीत असत. इथं आपल्या गावातच नाथबाबांची समाधी आहे. गायी चारायचे आहेत आणि गायी चारित असताना भजन आहे. गोसेवा. गोसेवा प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्मा यांनी केली नाही. असा असणारा भगवान आहे. ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखितो गोवळा. श्रुती नेणवित्या निळा वेदा संकादिका. ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखितो गोवळा. प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा यांनी गायी सांभाळल्या. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी गोसेवा केली. बेटामध्ये गोशाळा गंगागिरी महाराजांपासून आजही चालू आहेत. लोक आता अलीकडच्या काळामध्ये मुक्त गोठा करायला लागले. हा मुक्त गोठा 200 वर्षापूर्वी सद्गुरू गंगागिरी महाराजांनी करून दाखवला. कारण बेटामध्ये पूर्वीपासून मुक्त गोठाच आहे. गाईला कधी बांधणं नाही. गाई बांधण्याची सवय बेटातल्या गायींना नाही आहे, आजही नाही आहे. बांधायचं तर त्या हाती लागत नाही. मुक्त गोठा सुरू करण्याची पद्धत आता अलीकडे सुरू झालेली आहे. पण गंगागिरी महाराजांनी त्या काळापासून मुक्त गोठा सुरू केला. अशा प्रकारे असणारे सद्गुरू गंगागिरी महाराज, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, त्यांच्या असणाऱ्या मातोश्री आहे. मुलाचं खरं हित साधणाऱ्या कोण तर मातोश्री आई असतात. कारण उच्चित प्रेमा खाली हृदयात आलो दान वागायास. प्रेम धारण करण्याकरता सुद्धा योग्यता पाहिजे. करोनी उचित मग प्रेम घाली हृदयात. आणि ती योग्यता, तो अधिकार योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा. अशा अधिकारी महापुरुषांना जन्माला घालणारी माता किती योग्य अधिकारी असेल.
लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विणव. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विणप्रती. पोटी भार वाहे आपल्या उदरात ज्या मातेने या बालकाला सांभाळलं त्याचं सर्वस्व ही साहे. या आईचं अंतःकरण आहेत महाराज. आ म्हणजे विशाल, ई म्हणजे प्रेम. विशाल प्रेम जिच्या अंतःकरणात आहेत. मुलाचा जास्तीत जास्त संबंध आईशी येतो बापापेक्षा. मग आईचे संस्कार मुलावर जास्त असतात, आईचे ऋण जास्त आहे. आद्य शंकराचार्य वयाच्या 8व्या वर्षी संन्यस्त झाले, संन्यास घेतला. पण आपल्या मातोश्रीच्या अंत्यसंस्काराला स्वतः शंकराचार्य आले महाराज. वयाच्या 8व्या वर्षी संन्यस्त जीवन प्रारंभ केलेले शंकराचार्य आपल्या मातेचे अंत्यसंस्कार स्वतः त्यांनी केलेत. संन्यासी जरी असला तरी तो आईपासून बाजूला जाऊ शकत नाही. कारण या जगात जेवढे संन्यासी आहेत त्या सगळ्या संन्यासाला जन्माला घालणारी आईच आहेत. ते काही आभाळातून पडले नाही. संन्यासी असो किंवा कोणी असो, आईनेच त्यांना सांभाळलेला आहेत. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या मातोश्री अन्नपूर्णा माता यांची आज पुण्यतिथी आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये 2 गोष्टी महाराज सांगतात. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन सांगतात आणि भक्ताचा महिमा. भगवंताचं स्वरूप काय, कसा आहे तो परमात्मा, जो डोळ्याचा विषय नाही. ओ सोना का बाई वेदासी काही कळलेची नाही, शेष शिणला झाल्या 2,000 जिव्हा जिव्हा. देवका हो विटेवरी उभा वेदासी काही कळलेचे नाही, शेष क्षणला झाल्या 20 पुसू नका बाई. अगं बाई, अगं बाई, नको विचारू ग बाई, पुसू नका बाई, वेदासे काही कळलेच नाही. कोणत्या बाईला भेटले ज्ञानेश्वर महाराज? अगं बाई, पुसू नका बाई. ज्ञानेश्वर महाराज कोण बाई भेटली हो? पुसू नका बाई, वेदासे काही कळलेची नाही. कोणाशी संवाद आहे? कोणत्या बाईशी संवाद आहे? ज्ञानेश्वर महाराज आपल्या मैत्रिणीशी संवाद करतात. ज्ञानेश्वर महाराजांना पण मैत्रीण होती का?
कोण मैत्रीण होती ज्ञानेश्वर महाराजांची? ही बुद्धिरूपी मैत्रीण आहे. हे लौकिक मैत्रीण नाही आहेत. या बुद्धीला मैत्रीण म्हटलंय. बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद करतायत. अगं बाई, पुसू नका बाई वेदाची काही. जो वेदाला कळाला नाही तुला काय कळेल? वेदाशी कानडा श्रुतीशी कानडा असा आहे तो भगवान. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवळसी जीवापासोनिया. बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद. या ठिकाणी रूपकात्मक विषय. भीष्माचार्य सुद्धा जेव्हा भगवंताची स्तुती करतात, श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये 11 श्लोकांमध्ये स्तुती केलेली आहे आणि पुष्पिताग्रा छंदातून ती स्तुती गायलेली आहे. भागवतामध्ये अनेक छंद आहेत. शार्दूल विक्रीत छंद. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्तन्वन्ति दिव्यस्तवैर वेदै सांगपदक्रमोपदिशदर गायन्ति यम सामगाः. हा शार्दूल विक्रीत छंद आहे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्तन्वन्ति दिव्यस्तवैर. सिंहासारखी गर्जना करतो. हा श्लोक गाताना सिंहासारखी गर्जना करून गावं, तेव्हा त्यात गोडी आहे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्तन्वन्ति दिव्यस्तवैर वेदैः साङ्गपदक्रमोपदिशदैर गायन्त्यं सामगाः. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरसुरगणा देवाय तस्मै नमः. शार्दूल विक्रीत छंद. वरहापीडं नटवरवपु कर्णयो कर्णिका बिभ्रद्वासः कनककपेशं वैजयन्तीं च. हा श्लोक मंदाक्रांत छंदातला आहे बरं का. या छंदाचं वर्णन नारदीय व्याकरणामध्ये, एक पाणिनीयांचं व्याकरण आहे, एक वार्तिकाचं व्याकरण आहे, एक नारदीय व्याकरण आहे. नारदीय व्याकरणामध्ये अनेक प्रकारचे छंद सांगितले. एका छंदाचे कोट्यावधी प्रकार सांगितले. आता व्याकरणाचं ज्ञान अलीकडे राहिलं नाही. शाळेतही व्याकरण शिकवित नाही. शिक्षकालाच व्याकरण काय माहिती नाही. संस्कृत व्याकरण अतिशय सुंदर आहे. नारदीय व्याकरणामध्ये छंदाचं फार सुंदर राहणार. गायत्री छंद, बृहती छंद, जगती छंद, अनुष्टुप छंद, या प्रत्येक छंदाचे नियम आहेत. प्रत्येक छंदामध्ये 4 चरण, काही 3 चरण आहेत. एका चरणामध्ये काही मध्ये 8 अक्षर आहेत, काही मध्ये 10 अक्षर आहेत, काही मध्ये 12 अक्षर आहेत, काही मध्ये 25 अक्षर आहेत. त्या अक्षरांमध्ये किती ऱ्हस्व, किती दीर्घ, कोणत्या क्रमांकाला ऱ्हस्व, कोणत्या क्रमांकाला दीर्घ, हे सगळं गणित आहे. याच्यात सुद्धा व्याकरणात सुद्धा गणित आहेत. मी सांगत होतो पुष्पिताग्रा छंद. भीष्माचार्य पुष्पिताग्रा छंदात भगवंताची स्तुती गातात. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवत सात्वत पुंगवे विभूमि. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमि. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा. भीष्माचार्यांच्या अंत समयाला जेव्हा भगवान परमात्मा गेले, तेव्हा भीष्माचार्यांनी सांगितले, माझी एक कन्या उपवर झाली, तिचा तुम्ही स्वीकार करा. भीष्माचार्यांना कन्या कधी झाली? ब्रह्मचर्य पालन करणारे भीष्माचार्य. इथं लौकिक कन्या नाही आहेत. इति मती रूपकल्पिता वितृष्णा. मती म्हणजे बुद्धी. हे बुद्धिरूपी कन्या उपवर झाली आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, माऊली म्हणतात पुसू नका बाई वेदाशी काही कळलेचे नाही. इथं बाई शब्द माऊलींनी बुद्धीला वापरलेला आहे. आणि इथं सुद्धा इति मतिरूपकल्पिता वितृष्णा, ही माझी मतिरूपी कन्या उपवर झाली आणि तुम्ही तिचा स्वीकार करा. भीष्माचार्य स्तुती करताना पहिल्या श्लोकात स्तुती करा. एका श्लोकात सौंदर्याचं वर्णन केलं, एका श्लोकात ऐश्वर्याचं वर्णन केलं.
त्रिभुवन कमलं तमालवर्णं रविकरगौराम्बरं दधाने वपुरलकुलां दतान्दनाभ्यं विजयसकीरतेस्तोत्रमूर्त्याः। पुष्पताग्र छंदातून का गायला तर भगवंताच्या चरणात पुष्प अर्पण करायचे होते, पण पुष्प अर्पण करण्याकरता पुष्पापर्यंत जाण्याची क्षमता शरीरात राहिली नाही, म्हणजे वाक पुष्प परमात्म्याच्या चरणात अर्पण करण्याकरता पुष्पिताग्र छंदातून 11 श्लोकामध्ये हे 11 श्लोक म्हणजे 11 पुष्प गुंफून भगवंताच्या चरणावर भीष्माचार्यांनी समर्पित केले। त्या ठिकाणी मतीला कन्या शब्द वापरला। मी सांगत होतो माऊलींनी बाई शब्द का वापरला, पुसू नका बाई, तर बुद्धीला बाई शब्द वापरला। तो परमात्मा कसा आहे? वेदाशी कानडा श्रुतीशी कानडा, वेदशास्त्राला न कळणारा मनवाच्या दिद तुझे जर, मनवाच्या दिद तुझे जर, मनवाच्या तुझे स्वरूपा, मनवाच्या दिद तुझे स्वरूपा, मनवाच्या दिद तुझे जर, मनवाच्या दिद तुझे जर, मनवाच्या दिद तुझे स्वरूपा, मनवाच्या दिद तुझे स्वरूपा, मनोनिया मावे भक्ती केली, मनोनिया मावे भक्ती केली, भक्तीची आवे बोलितो, भक्तीची आवे बोलितो, भक्ती केली, मनोनिया मावे भक्तीची आवे बोलितो, भक्तीची आवे बोलितो, मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप, म्हणून या मापे भक्ती केली, भक्तीची मापे मोजितो अनंता, इतराने दत्योता न मोजावे। भक्तीच्या मापाने त्याला मोजता येतं, तो मनाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे। त्याचं स्वरूप सांगता येत नाही कसं आहे, अनोरणीयान महत्व। त्याला जाणण्याचा ज्याने ज्यांनी प्रयत्न केला सफल झाले नाही। कोणी ज्ञानाद्वारे भगवंताची प्राप्ती करू इच्छित असेल तर किती ज्ञानी आहात तुम्ही? एरवी जाणवीचे नि बळे, कोणी वेदाहुनी आगडे, शेषाहुनी तोंडाळे बोलकी आधी। किती ज्ञानी आहात तुम्ही? वेदाहून आगळे, वेदापेक्षा ज्ञानी आहात का? वेदाला सुद्धा मौन धारण करावं लागतं। श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे, आजी आनंद रे एकी परमानंद रे, आजी आनंद रे एकी परमानंद, आजी आनंद रे एकी परमानंद रे, आजी आनंद रे एकी परमानंद रे, जया श्रुती नेती नेती म्हणते गो गोविंद 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 रे, आजी आनंद रे एकी परमानंद रे, आजी जया श्रुती नेती नेती म्हणती एको गोविंद रे। श्रुतीला मौन धारण करावं लागलं। मग एरवी जाणवेचे निबळे, कोणी वेदाहुनी आगळे, शेषाहुनी तोंडाळे बोलक्यात ही शेषासारखे तोंडाळात का? हजार मुखाने वर्णन करता करता सहस्रमुखाचा वर्णिता भागला। शेष क्षणला झाल्या 20,000 जिव्हा, भगवंताची स्तुती करता करता शेषाची जीभ फाटली आणि 2000 जिभा झाल्या। 1000 तोंडाच्या 2000 जिभा। सापाला 2-2 जिभा असतात ना, ती फाटली एक भगवंताची स्तुती करता करता। जीभ चिरून पलंग झाला, जीभ चिरली आणि म्हणून शेषावर शेण भगवान करतात ना, तो भगवंताचा पलंगच झाला, स्तुती करून करून थकला।
1000 तोंड्याला स्तुती करता आले नाही, एका तोंडाने तू किती स्तुती करशील? कोणी पैशाच्या बळावर मी देवाला प्राप्त करेन. किती पैसा आहे? रावणाकडे 7 कोटी सोन्याची घरे होती. आजच्या मार्केटच्या हिशोबाने रावणाच्या एका बंगल्याचं जर व्हॅल्युएशन काढलं तर अख्खं गाव विकून टाकलं तरी एक बंगला व्हायचं नाही. सगळी प्रॉपर्टी विकली तरी रावणाचं बाथरूम व्हायचं नाही. रावणाच्या बाथरूम इतकी सुद्धा आपली प्रॉपर्टी नाही. किती धन! लक्ष्मी ज्याची चरणाची दासी आहेत. येथे शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे थोर पण न सरे. करिता तापसांची कळसणी, कवणे जवळू ठेविले शुळ पाणी. सगळे तपस्वी एका बाजूला, भगवान शिव एका बाजूला. कैलासासारख्या राज्याचा त्याग, गणपती कार्तिकेसारख्या मुलांचा त्याग, पार्वतीसारख्या पत्नीचा त्याग, सर्वस्वचा त्याग करून स्मशानात राहिले महाराज. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहरसिंहचा, स्मशानेश्वा क्रीडा स्मरपिशाच्या सहचरास. चिताभस्मालेप सकपिन करोटी परिग्रह, अमंगल्यम शीलम तो भवतु नामैवमखिलम. स्मशानेश्वा क्रीडा, स्मशानामध्ये क्रीडा करतायत, पिशाचवत राहतायत. चिताभस्मालेप, सगळ्या अंगाला भस्म लावतायत. हे वैराग्य आहेत. होतं का आमच्याकडून त्याग? जेवण झालं, घ्या ना सुपारी. नाही म्हणले महाराज सुपारीचा त्याग केला. कधीपासून? म्हणजे दात पडल्यापासून. बघायचा त्याग, दात पडल्यापासून सुपारी त्याग केला. एक कोलं गेलं द्राक्षाच्या बागेत शिरलं, ते उड्या मारून मग थकलं, तोंडच पुरेंना गळापर्यंत वैतागलं. ते थकलं ना आलं बाहेर. बाहेर आलं, बाकीच्या कोल्यांनी विचारलं खाल्ले का द्राक्षे? अजिबात तोंड लावलं आणि सगळे आंबट. आता तोंडच पुरं नाही याचं. त्याग असा त्याग दाखवतो, अजिबात तोंड नाही दाखवतो. गेला कशा करता? वैराग्य दाखवणं सोपं आहे. होतो भाऊ त्याग. घरी बायकाचे लाता खाईल, पोरांचे लाता खाईल, पण कधी मंदिरात जाणार नाही. स्वाभिमानानं सांगतो, 80 वर्षात झाला आपण अजून मंदिराची पायरी चढला नाही. कोण कशा स्वाभिमान, कोण कशा स्वाभिमान. होतो का त्याग? भगवान शिवाने त्याग केला महाराज. स्मशानात राहतात. चिताभस्म का लावतात? भस्म लावण्याचा उद्देश आहे. भस्माकडे पाहिल्यानंतर आपल्याला स्मरण होतं, एक दिवस माझं सुद्धा असंच भस्म होणार आहे. मृत्यूचं स्मरण झालं म्हणजे मनुष्य पाप कर्म करीत नाही. म्हणून स्मशानामध्ये नेहमी भस्म धारण करतायत. भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांब्र, कंठी शोभे वासुकी हार. भस्मवटी धारण कर. स्मशानात राहतात. भगवंताच्या चिंतनात आहे. हे वैराग्य आहे. अशा प्रकारचं वैराग्य ज्या भगवान शिवाचं आहे. भगवान शिव तो तपस्या करीत होते. बिल्लांचा सण होता. ते बिल्ल बिल्लीनी नाचत होते. भगवान शिव मूळमध्ये आले, लागले नाचायला. पार्वतीने पाहिलं, भगवान शिव बिल्लीने कसे काय नाचतात. पार्वतीने सुद्धा काय बिल्लीनेचं रूप घेतलं. पार्वती नाचायला लागली. नाचता नाचता सगळ्या बिल्लीने धकल्या. पण ही बिल्लीने काही धकायलाच तयार नाही. नाचत 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 भगवान शिवाला असं रंगवलं हिने आणि कैलासातच घेऊन आली. कैलासात आल्यानंतर आपलं रूप बदलवलं. भगवान शिव म्हणले, पार्वती तू इकडं कशी काय? ते बिलीन कुठे गेले? पार्वती बिलीन कोण नव्हते, मीच होते म्हणजे. ढवळागिरी पर्वत म्याने शंभो करे तपा. 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 बिल्लिन के जब गाढ़ुए, बिल्लिन के जब गाढ़ुए तो तप हो गया कब? अल्लाह तुई रे, अल्लाह तुई रे, अल्लाह तुई रे, अल्लाह तुई रे,
धौलागिरी पर्वत मैंने शंभो करे तप, बिल्ली की जब गाठ हुई तो तप हो गया गप. नाथ महाराज सांगतात बिल्ली की जब गाठ हुई तो तप हो गया गप. तपस्येच्या वेळेला भगवंताची प्राप्ती करू इच्छितो. विश्वामित्र पराशर प्रभृतयो आतुम प्रणाशनः ते पिसिमुख पंकजम सुललितम दृष्ट्वैवा मोहंगताः. विश्वामित्र पराशरासारख्यांना कामावर विजय मिळवता आला नाही. करिता तपसांची कळसणी कवणे जवळू ठेवजे शिवपाने. सगळे तपस्वी एका बाजूला पण येत शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे थोर पण न सुरे. येर प्राकृत हेंदरे केले. तपस्येद्वारे भगवान मिळत नाही, धनाने मिळणार नाही, ज्ञानाने मिळणार नाही. कारण जाणो जाता जाणीव घाली आळ भाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ते वाटा. नवल अहंकाराचे गोटी विशिष्ट लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. हा अहंकार आहे विशेष न लगे अज्ञाना पाठी, ज्ञानाच्या मागे धावतो हा अहंकार. जाणो जाता जाणीव खाली आळफाटा, ज्ञातेपणाचा अभिमान येतो. आणि तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्वताडा. ज्ञानाद्वारे सुद्धा त्याची प्राप्ती होईल याची खात्री नाही. योगी योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा. हो योगी सिद्धीच्या मागे लागतात, त्याद्वारे ही भगवंताची प्राप्ती होणार. तो डोळ्याचा विषय नाही. मग कसं जाणव त्याला? मग तो केवढा आहे? एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे.
ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव जाधव साहेब आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. मी जाधव साहेबांना धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वीरगावकरांनाही धन्यवाद. बाळासाहेब थोरात ते नाही इकडे वीरगावचे. गोटू शेटलाही धन्यवाद. विढाला विढाला कापूस अडगावच्या ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी सरपंच आणि चेअरमन यांच्या वतीने महाराजांचा सत्कार झालाय. आमचे कापूस अडगावचे पुत्र एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. विढाला हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा उद्या सांगतायत. आज मातोश्रींची पुण्यतिथी आहेत. मातोश्रींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी तरुण मंडळीला धन्यवाद देईल. आपण खूप कष्ट घेऊन हा कार्यक्रम सफल करण्याचा प्रयत्न करीतात, त्याबद्दल सर्व तरुण मंडळीला धन्यवाद. विशेषतः महिला मंडळीला धन्यवाद. वीणा वादनाचं काम महिला मंडळी करीत असतात आणि खूप सेवा महिला मंडळाची यामध्ये असते. बेडातही सेवा करण्याकरता महिला मंडळ येत असतात. आणि पूर्वी मसाल्याचं कामही आपल्या कापूस अडगावच्याच महिला करीत होते. सारवायचं काम आता सारवायला काही राहिलंच नाही. बरं मसाला करणाऱ्या थकल्या आणि पुढच्यांनी काय आता वेळ नाही मसाला करायला. कामं वाढले तर बागायत वाढलं. बागायत क्षेत्र वाढल्यामुळे जरा कामं वाढले ना, आणि कामही वाढले आणि बाकीचे वाढले. पिणाऱ्यांची संख्या जरा वाढत चालली बरं का. आपल्या गावात नाही म्हणून कोणी पिणार. पित नाही आज तरी पिलेलं नसून कमी कमी. कबीर महाराज सांगतात बंदे हुशार राहिला साहेब राजी रखनावे. बंदे हुशार राहिला साहेब राजी रखनावे. हुशार राहिला साहेब राजी रखनावे. बंदे हुशार राहिला साहेब राजी रखनावे. दारू गांजा मद्य यारो
दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है। दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है। सावध करतात का वे महाराज? एकदा आम्ही नगरून येत होतो संध्याकाळच्या वेळेला, राहुरी कारखान्याजवळ संध्याकाळ झाली, एक डोलत डोलत आला आणि पडला गटारात. गटारात पडला आणि पाठीमागून भरला आणि उठला आणि चालायला लागला. तो असा चालवतो जणू काही झालंच नाही, मागून भरलेला. काय अवस्था आहे हे आयुष्य असं निरर्थक वाया घालवलं नाही. एवढं सुंदर मनुष्य शरीर भगवंताने दिलं, वाया घालण्याकरता नाही. कशा करता दिलंय? कबीर महाराज सांग, नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है, राम भजन तो क्यों ना करे, नरक कुंड में डूबता डूबता है, राम भजो राम भजो राम भजो राम भजो तुम भवजल पार पार करे, भवजल पार करे। राम भजो राम भजो भवजल पार करे, नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है, राम भजन तो क्यों ना करे, नरक कुंड में डूबता डूबता है, नरक कुंड में डूबता डूबता है, राम भजो राम भजो राम भजो राम भजो तुम भवजल पार करे, भवजल पार नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है, राम भजन तो क्यों ना करे, नरक कुंड में डूबता हे मनुष्य शरीर निरर्थक वाया घालण्याकरता भगवंताने दिलेलं नाही आहे. म्हणून चांगलं कार्य करा या शरीरातून. असो एवढा प्रभू हवे त्याने संपुष्टीला. एवढा म्हणजे केवढा? भोपळा एवढा का, डांगरा एवढा का कवठा एवढा, कावळ्या एवढा का, सुपारी एवढा का, बोरा एवढा का, हरभऱ्याच्या दाणे एवढा का, मोहरी एवढा का, खसखसी एवढा का, गाडी एवढा का, गावा एवढा का, पृथ्वी एवढा का, आकाशा एवढा. एवढा शब्द का बरं? एवढा म्हणजे केवढा? एवढ्या शब्दामध्ये काय निर्देश आहे बरं? एवढा म्हणजे तुम्ही म्हणाल तेवढा. कारण अनोरणीयान महत्वमहीयान, अणुरेणूपेक्षा तो सूक्ष्म आहे. अनुरणीया ठोकळा, अनुरणीया
अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहेत. मोठा किती आकाशापेक्षाही मोठा आहे. आकाश आणि ज्याच्यामध्ये लपंडाव खेळावा असा तो मोठा आहे. मग किती लहान आणि किती मोठा बोलताच येत नाही. म्हणून एवढा प्रभू भाव आहे. तो एवढा जरी असला तरी अंतःकरणामध्ये जर भाव असेल तर तेने संपुष्टी राहावे. भाव असेल तर तो हृदयात येतो. गीतेत भगवान सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या पृच्छति. भक्तियुक्त अंतःकरणाने एक पान अर्पण करा, एक फुल अर्पण करा, एक पाण्याचा बुंद अर्पण करा, भगवान संतुष्ट. पण अंतःकरण भक्तियुक्त नसेल तर ट्रकभर फळं वाहा, का टँकरभर पाणी वाहा, का गाडीभर फुलं वाहा, तो काही बेकार बंबू नाही कोणाचं खायला. अंतःकरण भक्तियुक्त असावं. मग निस्सीम हा उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एक आवडे तैसे भलतियाचे. माऊली सांगतात मग निस्सीम भाव उल्हासे, अंतःकरणात निस्सीम भाव असावा. एवढा प्रभू देवा कारणे भावत स्माद, देवा कारणे भावत स्माद. द्यावे न लगे भार द्यावे न लगे भार. देवा कारणे भावत स्माद, देवा कारणे भावत स्माद. द्यावे भार न लगे कारणे भावत अस्मात. द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हा दगा. हरे राम कृष्ण वासुदेव जाणी तसे जना. चिपुळी आटाळ हाती के घोषणा नारायण. देवा कारणे भावत अस्मात. भाव पाहिजे त्याला. भाव नसेल तरी व्यर्थ आहेत. मग एवढा प्रभू भावे, एवढा जो वेदाला कळाला नाही, शास्त्राला कळाला नाही, एवढा परंतु भक्ती असेल तर तेने संपुष्टी राहावे. हा भाव. एकदा एक महात्मा होते. एका आश्रमात फिरत फिरत थांबले. साधूचा संन्यासाचा आश्रम होता आणि साधक महात्मा होता. भगवान बालकृष्णावर श्रद्धा. त्यांच्या कथोर ती मूर्ती ती रंगणात. त्रिकाल संध्याकाळ, प्रातः संध्या, मध्यान्ह संध्या, सायं संध्या. मध्यान्ह संध्येच्या वेळी ते काय करायचे, दुपारी खिचडी बनवायची. खिचडी बनवताना, खिचडी शिजवताना तो रंगणात ते खिचडी टाकायची आणि मग स्नानाला जायची. स्नान वगैरे करून तोपर्यंत खिचडी तयार झालेली असायची आणि रंगणात वर येऊन बसायचं. साधू विचारतात तू तर खाऊन मोकळा, मी उपाशीच आहे ना. आणि हे दृश्य एका साधूने पाहिलं. बरं काय करतात आणि त्याने त्या महंतांना सांगितलं. म्हणजे महाराज बघितलं का साधू काय करतो, खिचडीतच देवाला टाकून देतो. त्या महंतांनी बोल इकडे म्हणे, तो काही परमार्थ भक्ती काही कळते का नाही. काय झालं आता खिचडीमध्ये देवाला टाकतो तर काही कळतं का नाही. देवाला किती चटके लागत असतील.
असं करीत जाऊ नको. ते महंत बोलले, पण त्या एक त्याचा भाव होता. त्याने अन्नपाणी सोडलं. मी किती दिवसापासून देवाला खिचडीत टाकतोय, किती चटके लागले असतील देवाला, किती मोठं पाप माझ्याकडून घडलं. रडायला लागलं. अन्नपाणी बंद केलं. रात्री भगवान परमात्मा महंतांच्या स्वप्नात गेले. तुला कोणी सांगितलं तरी काय मी उद्योग करायला पाहिजे. तो माझा भक्त आहे. त्याच्या अंतकरणात भाव आहे. तो काय करतोय महत्वाचा नाही आहे. अग्नीला दाहकता माझ्यामुळे. पाण्यामध्ये असणारी चंचलता माझ्या, वायूमध्ये चंचलता माझी आहे. याचे द्रावपणे समुद्र असे जळ, याच्याच व्यापकपणे आकाश व्यापक आहेत. अग्नीला तेज माझ्यामुळे आहेत. अग्नी मला काय करू शकतो? उपनिषदामध्ये उदाहरण आहे की ज्या वेळेला भगवंतांनी अग्नीचं तेज काढून टाकलं आणि अग्नीला विचारलं तू काय करू शकतो? म्हणजे मी जग जाळू शकतो. भगवंतांनी सांगितलं हे गवताची काळी जाळून दाखव. सर्व ताकदीनिशी जाळण्याचा प्रयत्न केला. अग्नीला गवताची काळी जाळता आली नाही, कारण अग्नीची दाहकता भगवंतांनी काढून घेतली. अग्नीमध्ये जी दाहकता आहे ती माझी आहे. मला अग्नी काही करू शकत नाही. तो काय करतोय महत्वाचा नाही आहे, त्याच्या पाठीमागे भाव आहेत. मनुष्य काय करतो यापेक्षा जे करतो ते का करतो हे महत्वाचं. काय करतो हे महत्वाचं नाही, का करतो हे महत्वाचं. उद्देश महत्वाचा. हा भाव आहे खरंच. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहा. एवढा असणारा भगवान पण त्याला आपले भक्त हृदयात धारण कर. 60 विला हरी जे हृदय मंदिर, त्याची सर्दी एरधार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता. 60 विला हरीची हृदय मंदिरे या हृदयात त्यांनी साठवलेले आहेत. एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहा. जशी भक्ती कराल तसा तो भगवान परमात्मा बनतो, भक्ताची इच्छा पूर्ण करतो. द्वितीय चरणामध्ये होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. होय जसा भाव असेल तसा तो बनतो. अर्जुनाचा सारथी झाला. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. चोखोबाची बहीण झाला शरण, वहिनी उघडा द्वार हात मारे.
प्रसंगी चोखोबाची बहीण झाला, अर्जुनाचा सारथी झाला. हे प्रेम आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. प्रेम आहेत. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरा. एक उदाहरण सांगितलं लक्ष देण्याचं. एक साधू महात्मा तीर्थयात्रा करीत होते. पायी चालले, जंगलातून चालले, गावच लागेना, भूक लागली, ताणही लागली, पाणी सापडेना. एक झोपडी दिसली. साधू वाटलं चला इथं झोपडी दिसते म्हणजे पाणी तरी मिळेल, कोणतरी असणार इथं. साधू गेला आणि त्या झोपडीतून एक पारधी बाहेर आला. साधून त्या पारध्याला पाणी मागितलं. पारध्याने साधूला पाणी दिलं आणि साधू पुढे निघाला. बघू कुठंतरी भिक्षा मिळेल. थोडं अंतर चालून गेल्यावर त्या पारध्याने पुन्हा हाक मारला, हे बाबा इकडे या. काय झालं? मी तुम्हाला तसं जाऊ देणार नाही. या साधू वाटलं काही दुट्टो का काय म्हणायचं, जंगलात आहे आपण, जंगलात एकटेच गाठलंय. हा पारधी आहे, काय प्रसंगी सांगता येत नाही. एकदा एका महाराजाची गंमत सांगतो. कीर्तनाला ते महाराज गेले, साधन नव्हतं. बसने गेले, बस स्टँड उतरले. तिथं एक माणूस घ्यायला येणार होता बुलेट घेऊन. हा बुलेटची वाट पाहत बसले. रात्रीचं कीर्तन होतं, बस स्टँडवर बसले, कोणतरी येणार बुलेट घेऊन. एक दारोडे आला बुलेट घेऊन. बसा आणि महाराज बसले गाडीवर. आता त्यांना येणारी बुलेट वेगळी होती, दुसऱ्याच बुलेटमध्ये बसले. बसने प्रवास करण्याचे काय होतं हाल होतात. एकदा आम्ही सुद्धा असंच महाबळेश्वरला उतरलो. राहता दोघ्यात कार्यक्रम होता आणि गाडी वगैरे नव्हती. महाबळेश्वर बस स्टँडवर उतरलो आणि बसलो आम्ही गाडीची वाट पाहत मोटरसायकलवालीची. एक दारोडे येऊन बस ना शेजारी. म्हणजे महाराज तुम्ही महाराज आहे का? तुला कोण दिसतो? महाराज तुम्ही हात पाहता का? मी म्हटलं मी हात पाहत नाही पण हात दाखवतो. तुला दाखवू का? त्या महाराजाला बुलेट येणार आहेत, ती बुलेटच होती. त्या दारोड्याच्या गाडीवर बसले, 4-5 किलोमीटर घेऊन गेले कुठंतरी ओसाळ, दोन्ही बाजूला ऊस, आणि तिथं गाडी उभी केली. म्हणजे महाराज तुम्ही कीर्तन करे का? मग करायचं कीर्तन. महाराजांनी असा पळ काढला, तिकडे कीर्तनही केलं. कधी काय गाठ पडेल सांगता येत नाही. हो, त्या साधूने विचार केला आता पारदेशी गाठ आहे, आपण जंगलात आहे. एकतर यांनी प्रेमाने पाणी पाजलं, पण रस्त्याने चालते धावलं, महाराज मी तुम्हाला तसं जाऊ देणार नाही. साधू घाबरला, आता काय करतो कोणाच ठाऊक. अरे बाबा कसं जाऊ देणार नाही? मी तुम्हाला जेवल्याशिवाय जाऊ देणार नाही. लवकर बोलायचं, मला जीव चालला होता. पण काय करणार तू स्वयंपाक? तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? आता तो पारधी जंगलात राहणार, त्याला काय माहिती साधू काय खातो. त्याचा दररोजचा धंदा पाखरं मारायचे आणि भाजून खायचे. जंगलातला पारधी म्हणले, महाराज तुम्हाला कोणता पक्षी आवडतो सांगा. कुठलाही पक्षी कुठे जा असू दे, आम्ही धरून आणि तुमच्याकरता. त्या साधूने डोक्याला हात लावला, तर काय सांगू म्हणजे याला कोणता पक्षी आवडतो? साधून सांगितलं, अरे बाबा माझा आवडता पक्षातला सापडायचा नाही, नाहीतर तुम्ही वर्णन करून तर सांगा. त्यांनी सांगितलं, माझ्या आवडीचा पक्षी
ज्याचा श्याम वर्ण आहे, त्यांनी पिवळा पितांबर प्रदान केलेला आहे, मोर मुकुट धारण केलेला आहे, कस्तूर तिलक लावलेला आहे, कौस्तुभमणी धारण केलेला आहे, कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासागरीवर मुक्तिकम वर्तते वेणुकरे कंकणम सर्वांगी हरिचंदनम सुललितम कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टित विजयते गोपाल चूडामणी श्याम वर्ण धारण केलेला आहे, पिवळा पितांबर आहेत, मोर मुकुट आहेत, हातात बासरी आहे. असं कोण पक्षी असतो का? मी तर सांगितलं माझ्या आवडीचा पक्षी तर सापडणार नाही म्हणून. असं कसं काय? तुम्ही वर्णन केलं मी शोधल्याशिवाय राहणार नाही. निघाला पक्षी शोधायला. बसून राहा म्हणे तुम्ही. आता मी पक्षी धुंडळून सांगतो. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, अरे पक्ष्या तू किती निर्दयी आहेत, माझे गुरु उपोषी आहेत, रडायचं. पक्षीच सापडेना. थकला ना हो. झाडाच्या कोळात टेकून बसला. डोळ्या लागून झोप लागली. झोप लागली आणि रात्रंदिवस ते चिंतन स्वप्नामध्ये आला ना पक्षी. डोळे बंद केले तो पक्षीला स्वप्नात पिवळा पितांबर प्रदान केलेला, श्याम वर्ण, मोर मुकुट. त्याला इतका आनंद झाला. पकडला पकडला पकडला, मोठ्याने ओरडायला पकडला पकडला. डोळे उघडे पाहतो तर काहीच नाही. का तो स्वप्नात दिसला होता. त्याला भानच नाही स्वप्नात दिसला म्हणून. त्याला वाटलं आपल्या हातातून निसटला. ज्या अर्थी पक्षी मी पाहिला त्या अर्थी पक्षी या जंगलात आहे. मी पाहिला कसा काय? हा झोपेत पाहिला, स्वप्नात पाहिला का जागृत अवस्थेत पाहिला हे त्याला भान राहिलं नाही. कारण तो झाडाला टेकून बसलेला होता. बसल्या बसल्या त्याला झोप लागली होती. पण आपल्याला झोप लागली हे त्याला भान राहिलं नाही. त्याला वाटलं इथंच पक्षी आला होता. पण ज्या अर्थी मी पक्षी पाहिला त्या अर्थी पक्षी आहे. आता मी त्याला सोडणार. पुन्हा फिरायला लागला, पुन्हा भ्रमण करायला लागला. पक्षी काही सापडला. शेवटी हातात झाला. सांगितलं अशा प्रकारचं तोंड गुरुला दाखवणं योग्य नाही. त्याने लाकडं गोळा केले, चिता रचली आणि ठरवलं आता चितेत जळून बसवायचं. चिता पेटवली. पहिले प्रदक्षिणा झाली. अरे पेक्षा आता तरी दया येऊ दे, माझे गुरु उपोषी आहेत. दुसरी प्रदक्षिणा झाली, तिसरी प्रदक्षिणा झाली, चौथी प्रदक्षिणा झाली, 5वी प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि चितेमध्ये उडी टाकणार तेवढ्यात समोर पक्षी उभा. धरलं पक्षाला, दोराने बांधलं, टाकलं पाठीवरून, धोपटीतच चालवलं. किती दिवसापासून माझे गुरु उपोषी आहेत, तुला कळत नाही का? धोपटीतच चालवलं आणि त्या साधूच्या समोर उभं केलं. साधूने पाहिलं, अरे हा पक्षी नाही, प्रत्यक्ष भगवान आहे. सोड दोर. दोर सोडला. साधूने भगवंताची क्षमा मागितली. प्रभू क्षमा करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तो साधू विचार करतो, हा पारधी ज्याला काय खावं कळत नव्हतं, पण त्या पारध्यामुळं मला देवाचं दर्शन झालं. ज्या भगवंता करता मी तीर्थयात्रा करीत होतो तो भगवान मला या पारध्याने दाखवला, त्याला काय खावं कळत नव्हतं, पण त्याचा भाव होता. भावामध्ये शक्ती आहे. होय भक्ती केला तैसा. जशी भक्ती कराल तशी इच्छा पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा तसा बनतो. ही भगवंताची लीला आहे. एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहणे, हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि होय भक्ती केला तैसा पुरी धरावी, या भक्ताचा महिमा आहे. भक्ता करता भगवान काही करतो. अहम भक्ता पराधीन. हा भगवान सांगतात मी भक्ताच्या अधीन आहे, मी स्वतंत्र नाही आहे. एवढा मोठा भगवान आहे. त्या भगवंताकडे जो जातो तो मागण्याकरताच जातो. भगवंताला द्यायला कोणी जातं का? बँकेमध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक पैसे भरणारे जातात, काही पैसे काढणारे जातात. आमच्या भगवंताची बँक अशी, जो जातो तो काढायलाच जातो, भरायला कोणी जातच नाही. पण त्या बँकेत बॅलन्स कधी कमी होतच नाही. कारण जो जातो तो मागतोच ना. द्यायला कोणी गेलं का देवाकडं? मागायलाच जातो ना. परंतु त्या परमात्म्यासारखा दानशूर तर कोणी नाहीये. तोच एक दानशूर दाता
विटेवारी जाची पाऊले समान विटेवारी जाची पाऊले समान विटेवर जाते पाऊले समान तोची गदान शोरदाता तोची गदान शोरदाता विटेवर जाते पाऊले विटेवर जाते तोची दान शूरदाता तो दानशूर दाता आहे पण भक्ताच्या पुढं भीक मागतो भिकारी होतो तृतीय चरणामध्ये एवढा जगानी एवढा जगानी एवढा जगानी एवढा जगानी एवढा जगानी एवढा भक्ताच्या समोर भिकारी होतो माणूस बळीच्या द्वारामध्ये त्रिपाद भूमी मागण्याकरता गेला बळीची माता धावत आली भगवान घाबरले न जाणे शाप देते का काय बळीच्या मातेने सांगितले मी शाप द्यायला नाही आले बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हा माझा स्वाभिमान सांगायला आले मी अशा मुलाला जन्माला घातलं की भगवंतानी त्याच्या पुढे भीक मागावी ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हा बळीच्या द्वारात भगवान भिकारी झाले त्रिपाद भूमी दान एक प्रसंग सांगतो सत्यभामा एकदा चिंताक्रांत बसले सत्यभामेला थोडा अहंकार झाला धनाचा सत्यभामेच्या बापाकडे एक सेमंतक मणी होता हा सेमंतक मणी
दररोज 36,000 तोळे सोनं देत होता बरं का. तो 17 जिताकला म्हणजे सत्यभामेच्या बापाकडे होता आणि तिथं धनाचा अभिमान. बऱ्याच वेळा होत होतं कधी कधी माझ्यासारखी पत्नी यांना मिळाली यांचं का कमी भाग्य आहे का. केला असता कोणी संसार. हे कपाट कुठलं आहेत माझ्या बापाच्या घरचं तर आहेत. हे शोकेस कोण दिलंय. हा टीव्ही हे फ्रीज सगळं माझ्या बापाने ते तुमच्याकडे होतं काय. माझ्यासारखी पत्नी मिळाली यापेक्षा कोणतं भाग्य पाहिजे. केला असता कोणी संसार. सत्यभामेला सुद्धा वाटलं काय माझ्या बापाकडे कमी होतं. माझ्यासारखी सुंदर पत्नी मिळाली. केलं असतं कोणी जन्म पण काळा कुठ भाग्य आहे मी पत्नी मिळाली म्हणून. भगवंतांनी सांगितलं नारदा तुम्ही जा आणि पुढे आता. अभिमान भगवंताला चालत नाही हिला तर झाला. भगवंतांनी नारदाला आदेश दिला नारायण नारायण नारदजी केले. सत्यभामे माता फार चिंताक्रांत दिसत आहेत काय अडचण आहे का. काय नाही म्हणे भगवंतासारखे पती मिळाले भाग्य आहेत मग अडचण काय. नाही माझी इच्छा आहे जन्मोजन्मांतरी मला हेच पती मिळावं अशी माझी इच्छा. याला काही पर्याय उपाय का म्हणजे आहे एक उपाय. म्हणजे काय जी वस्तू तुम्हाला पुढच्या जन्मात मिळावी असं वाटत असेल ना तर ती वस्तू या जन्मात ब्राह्मणाला दान द्या. दान कसं करायचं ब्राह्मण तसे फार बुद्धिमान असतात. मी सांगत असतो उदाहरण आपल्या गावात ते नाही बरं का. इकडे का 4-2 मुलं खेळत होते कुत्री व्यालेली होती. त्या कुत्र्याच्या पिल्ला दगड मारायला लागलं. एका पोराच्या हातून दगड लागला ते मेलं ना कुत्र्याचं पिल्लं. खेळणाऱ्या पोरगात ब्राह्मणाचं पोरग. त्यांनी बापाला सांगितलं. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बा पाटीलबाच्या घरी. अहो पाटीलबा तुम्हाला काही कळलं का. म्हणजे काय झालं काल तुमच्या मुलाच्या हातून कुत्र्याची हत्या घडली. म्हणजे मग काय करावं लागेल. नाही म्हणजे शांती करावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल शांती म्हणजे आपण शांती करावं लागेल पूजा करावं लागेल सोन्याचा कुत्रा करून ब्राह्मणाला दान द्यावं लागेल. म्हणजे ठीक आहे शांती केली सोन्याचा कुत्रा दानही दिला. 4-2 दिवस पुन्हा खेळायला लागले मुलं. ब्राह्मणाच्या पोराच्या हातून मेलं नाही. पाटील बने विचारलं ब्राह्मण तुम्ही कशी शांती करणार. म्हणजे कुत्रा कोणत्या रंगाचा होता. म्हणजे काळ्या रंगाचा होता. कसा पडला म्हणजे उलटून पडला. म्हणजे त्याचं असे काला कुत्तम पडला चित्तम ब्राह्मणाच्या पोराने मारलं तर फारच उत्तम. त्याला कुत्र्याला मोक्ष मिळाला. त्याला जर मोक्ष मिळाला तर शांतीची गरजच काय राहिली आता. नारद म्हणले भगवान पुढच्या जन्मात मिळत असेल ना पाहिजे असेल ना तर हातातला ब्राह्मणात दान द्यावं लागेल. मग ब्राह्मण कुठं शोधायचा. काय वेळेला एक म्हशी अहो ते तुमचे शेत आहेत नाही किती लांब पडतं तुम्हाला परवडत नाही विकून टाका म्हणे. ते आम्हाला गिऱ्हाईक कोण आहेत मी नाही का याच्यात बांधत राहतो. तसं नारदजी म्हणे मी ब्रह्मदेवाचा मानस पुत्र आहे आणखी कोण ब्राह्मण पाहिजे मला देऊन टाक. मीच ब्राह्मण आहे दुसऱ्या ब्राह्मणाला कोणाला द्यायचं. कर संकल्प. हातात पाणी घेतलं. ओम धर्मीच अर्थीच कामीच नातीच रामी नातीच रामी. सोड संकल्प. संकल्प सोडला. नारदजी गेले कृष्णाला. हे कृष्णा या माझ्या खडा उचलून डोक्यावर घे. भगवान म्हणजे नारद आज तुझी भाषा बदलली आणि तुझ्या खडा माझ्या डोक्यावर अजिबात बोलायचं नाही. तो आता माझा दात झालाय कारण तुला मी सत्यभामेकडून दान घेतलंय. हे बघ हात ओलाय अजून आता संकल्प करून आलोय. भगवंताने नारदाच्या खळा डोक्यावर घेतल्या. भगवान पुढे चालतायत पाठीमागून नारद चालतायत. सत्यभामादान करिया सत्यभामादान करिया सत्यभामादान करिया सत्यभामादान करिया ओजरदाई अंगीकारी ओजरदाई अंगीकारी ओजरदाई अंगीकारी ओजरदाई अंगीकारी. हे सेवकांच्या श्री धरुणीकाले पादुका सेवकांच्या श्री धरुणीकाले पादुका सेवकांच्या श्री धरुणीकाले पादुका
सेवकाच्या शिरी धरुनी झाले पादुका सेवकाच्या शिरी नारदाच्या पादुका भगवंतांनी डोक्यावर घेतले. भगवान पुढे चालतायत, पाठीमागून नारद चालतायत. भगवंताच्या इतर पत्न्यांनी पाहिलं, नारदा आमच्या पतींच्या म्हणजे भगवंताच्या डोक्यावर तुमच्या कडावा कशा? नारदाने सांगितलं अजिबात बोलायचं नाही. आजपासून तो तुमचा पती राहिला नाही, तो माझा दास झालेला आहे. मी सांगेल ते काम त्याला करावं लागेल. म्हणजे कसं काय? मी सत्यभामेकडून दान घेतलंय. सत्यभामेकडून दान घेतलंय. ती दान देणारे सत्यभामा कोण? आमच्या 16,108 पत्न्यांचा पती असणारा भगवान. प्रॉपर्टी जर 4 चौघं भाऊ एकत्रित असले, एकत्रित कुटुंब असेल, अजून खाते वाटप झालेलं नसेल आणि त्यातली जर प्रॉपर्टी विकायची असेल तर 4 भावांच्या सह्या लागतात. तशी प्रॉपर्टी विकता येत नाही. मग 16,108 पत्न्यांचा पती ही एकटी दान देणारी कोण? हिला काय अधिकार? नारदाने सांगितलं तो तुमचा घरगुती प्रॉब्लेम आहे, मला तुम्ही कसं? मी दान घेतलंय, तुमच्या घरातल्या अडचणी तुम्ही सोडवा. पण एकटी दान देणार कोण? मोर्चा काढला त्यांनी, लाटणे मोर्चा. आमचा भगवान मिळालाच पाहिजे, आमचा भगवान मिळालाच पाहिजे. मोर्चाला सत्यभामेच्या बंगल्यावर, सत्यभामेच्या महालावर मोर्चाला सत्यभामा घाबरली. काय झालं काय झालं काय झालं म्हणतेस? भगवंतला दान देणारे तू कोण? हो माझी चूक झाली म्हणजे. अशी चूक करीत असतोय. नवरा दान देऊन टाकलं म्हणजे चूक झाली. जा तू आता घेऊन या नारदाकडून. तू दान केलं ना, तू परत आण. सत्यभामा गेली नारदाकडं, हात जोडले. नारदाने तिकडं तोंड फिरवलं. सत्यभामा समोर आलो, पुन्हा नारद इकडं तोंड फिरवलं. लागले गाया करणार. नारदा नारदा काय काय म्हणले? नाही आमचा भगवान मला परत देशील का? नारद म्हणला योग्य किंमत मिळाली तर देऊन टाकू. ठेवून तरी काय करायचं? काय किंमत? काही नाही, याच्या बरोबर सोनं पाहिजे. आता ह्याला सोन्याचा अभिमानच होता. भगवंताची पत्नी आहेत, ह्याच्या बापाकडे श्रीमंतक मणी 36,000 तोळा सोनं देणारा दररोज मणी ह्याच्या बापाकडे. सोन्याचा अभिमान. एखादा डाबर खडी खाणारा इंजिनियर असेल त्याच्या बायकोचे काय थाट असतं. इथं भगवंताची पत्नी, हिला काय कमी आहे? सोन्याचा अभिमान. एका पारड्यात भगवंताला बसवलं, दुसऱ्या पारड्यात अंगावरचे दागिने टाकले. सगळ्यांचे दागिने संपले तरी पारडा आले ना. सत्यभामा रुक्मिणीकडे गेली. रुक्मिणी रुक्मिणी तू विश्वासघाताचा बाहेर बघा काय झालंय. भगवान चालले आपल्या हातातून. रुक्मिणी डोळे उघडले. काय झालं? तुमचे दागिने काढा म्हणले. दागिने कशा करता? समोर पाहिले का पारड्यात भगवान बसले, दुसऱ्या पारड्यात सोनं आहेत. हे सोनं कशा करता लागलंय? भगवंताच्या भारोभार सोनं द्यायचं नारदाला, तसे भगवान मिळणार नाही.
काळा म्हणजे सोना. सोन्याबरोबर कुठे भगवंताची बरोबरी होत असते का? सोन्याबरोबर जर भगवंताची बरोबरी झाली असती तर अंबानीने वारकऱ्याच्या वाट्याला पांडुरंग येऊनच दिला नसता. पांडुरंग अंबानीच्या घरी गेला असता. सोन्यानं कुठे भगवंताची किंमत होत असते का? काय ते सोना. मग काय करायचं? हातात पाणी घेतलं, तुळशी वृंदावनाकडे गेली, तुळशीला पाणी घेतलं, प्रदक्षिणा केली आणि एक पान तोडलं. तुळशी पत्र पारडे ठेवीता, तुळशी पत्र पारडे ठेवीता, माधव बरोबरी कुठाले जना. तुळशी पत्र पारडे ठेवीता, माधव झाला बरोबरी. एवढा जगदाने मागे तुळशी दळ भावे तुळशी दळ पाणी जोडा, भावे तुळशी दळ पाणी जोडा, तुळशी दळ पाणी जोडा, भावे तुळशी दळ पाणी जोडा, भावे तुळशी दळ पाणी जोडा, भावे तुळशी दळ पाणी जोडा. भावे तुळशी दळ पाणी जोडा, भावे तुळशी दळ पाणी जोडा. म्हणावे पतित वेळोवेळा, म्हणावे पतित म्हणावे पतिता वेळोवेळा, म्हणावे पतिता वेळोवेळा. गबाळात भरे आणि कनका आणि कनक पडो गबाळात भरी, आणि कनक पडो गबाळात भरी, आणि कनक पडो भावे तुळशीदळ पाणी चोळात माय भक्त वेळ. किती वाजले? 8:15 वाजले ना. मग आता काय टाइम काही वेळ आहे का? घेऊन आवरून समस्त ग्रामस्थ कापूस वाळगाव, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, विशेषतः तरुण मंडळी आहेत, त्यांनी खूप कष्ट घेतलेत. महिला मंडळींनी फार कष्ट घेतलेत, कारण महिला मंडळी या ठिकाणी विनावादनाचं काम करतात. भजनी मंडळात धन्यवाद. उद्या काला आहेत या ठिकाणी. कैलास गजानन पाटील थोरात 1100 रुपये, रमेश मच्छिंद्र पाटील निगळ अध्यक्ष 1100 रुपये, गोरखशंकर पाटील निगळ 1100 रुपये, नामदेव आश्रम पंडित माजी सरपंच 1100 रुपये, पंजाबराव नामदेव आव्हाळ माजी सरपंच 1100 रुपये. त्याचप्रमाणे महेश्वर बबन पाटील सोनवणे माजी सरपंच 1100 रुपये, भावराव शामराव गोरक्ष 1100 रुपये, किशोर अर्जुन कदम सर 1100 रुपये, आप्पासाहेब भाऊसाहेब करमाळे सर 1100 रुपये, दादासाहेब सूर्यवंत पाटील करमाळे 1100 रुपये. एकूण 11,1100. धन्यवाद. या ठिकाणी उद्या सकाळी रक्तदान शिबिर आहे. रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे.
वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. जिल्हा परिषद शाळा कापूस वाळगाव. तरुणांनी अवश्य रक्तदान करावं. आपल्या रक्तदानातून इतरांना जीवदान मिळतं. कारण अनेकांना रक्ताची गरज असते आणि ज्यांना गरज असते त्यांना आपण रक्तदान केलं तर निश्चित कोणाचं तरी जीव आपल्या रक्तामुळे वाचू शकतो. आणि म्हणून तरुणांनी अवश्य रक्तदान करावं. रक्तदान केल्याने रक्त कमी होत नसतं. थोडंफार रक्त जरी कमी झालं तर ते काही वेळात भरून निघत असतं. आणि म्हणून अवश्य आपण रक्तदान करावं. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी 10 तारखेला पुण्यतिथी आहे. 10 जानेवारी आणि 11 जानेवारीला काल आहेत आणि 4 जानेवारीला सुरुवात आहे सप्ताहाची. 4 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बेटामध्ये सप्ताह सुरू होईल. ज्याला पारायणाला यायचं असेल त्यांनी 4 तारखेला सकाळी लवकर यावं. नाहीतर 3 तारखेला मुक्कामी आलं तरी चालेल. 4 तारखेला पारायण सुरू होईल आणि 4 ते 10 तारखेपर्यंत पारायण. 11 तारखेला काल आहेत. 10 तारखेला गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, कीर्तन, हरिपाठ, काकडा सर्व कार्यक्रम त्या ठिकाणी होतील. 4 तारखेला सुरुवात होईल. म्हणजे मार्गशीर्ष वद्य अष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला पुण्यतिथीने अमावस्येला काला. म्हणून 10 तारखेला पुण्यतिथी, 11 तारखेला काला. ज्या ज्या गावाला ज्या ज्या दिवशी पंगती दिलेल्या आहेत, पंक्तीच्या पत्रिका आपल्याकडं 4-5 दिवसामध्ये येतीलच. ज्या ज्या दिवशी आपली पंगत आहे त्या दिवशी आपण पंगत घेऊन बेटामध्ये यायचं आहेत. 11 तारखेला आपल्या गणपतीच्या पंक्ती आहेत पूर्ण जवळजवळ परिसरातल्या. आपल्याला पत्रिका मिळेल, पंक्तीच्या पत्रिका मिळतील. आपल्या गावची पंगत देखील 11 तारखेलाच आहे. आपल्या परिसरातील पंक्ती 11 तारखेला म्हणजे काल्याच्या दिवशी आहेत. काल्याच्या दिवशी आपण भाकरी घेऊन यायच्या आहेत. आमटी बेटात केली जाईल. भाकरी आमटीचा महाप्रसाद. तर अशा प्रकारे आपल्या सर्वांचं योगदान त्या निमित्ताने असतं. बुंदीचा प्रसाद तर आपण करू शकतो, परंतु भाकरी आमटीचा उद्देश हा असतो की प्रत्येकाच्या घराघरातून भाकरी येत असते आणि त्याला आपण मधुकरी म्हणतो. मधुकरी शब्दाचा अर्थ काय? मधु म्हणजे मध, मधमाशी. मधमाशी ज्याप्रमाणे फुलाफुलातून बुंद बुंद गोळा करून मध साचवते, त्याप्रमाणे घराघरातून भाकरी गोळा करून साचून आणि त्या भाकरी प्रसाद म्हणून वितरित करणं याला मधुकरी असं म्हणतात. मग अशा प्रकारे मधुकरीचा प्रसाद हा पवित्र असतो आणि गंगागिरी महाराजांपासून ही परंपरा चालत आलेली आहे. म्हणून आपण या 4-2 वर्षापासून भाकरी आमटीचाच प्रसाद बुंदी बंद करून आपण भाकरी आमटीचाच प्रसाद करीत आहोत. म्हणून 11 तारखेला आपली पंगत आहेत. ते घेऊन आपण यावं. ज्याला पारायणाला यायचं असेल त्यांनी पारायणाला यावं. 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण होईल. कथा कीर्तनं होतील. 4 जानेवारीला सुरुवात आहेत. 11 जानेवारीला समाप्ती आहेत आणि पुण्यतिथीला 10 जानेवारीला कीर्तन 4 वाजता सुरू होईल. 4 ते 6 किंवा 5 ते 7 या वेळेमध्ये कीर्तन होईल. आपण लवकर यावं. आणि उद्या काला आहेत. उद्या काल्याला 12-12:30 आम्हाला वाजतील. तर 12 वाजेपर्यंत आपण उद्या यावं. 12 वाजेची वेळ गृहीत धरावी. थंडी आहेत. सर्वांनी शांततेने, बाहेरची काही मंडळी आली आहेत. आता पंगत होईल, प्रसाद होईल आणि प्रसाद झाल्यानंतर आपण सर्वांनी शांततेने जायचं. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. विठ्ठल जय 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 विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.